वारंवार स्पष्ट केलेलं आहे की अनेक वेळा संधी देऊन ज्यांनी केवायसी केलं नाही याचा अर्थ कुठल्या तरी एका नियमात ते बसत नाहीये. जसं आमच्या लक्षात आलं की 10 लाख लाभार्थी असे आहेत की जे इन्कम टॅक्सच्या लिमिटच्या बाहेर आहेत, 2.5 लाखाच्या वर ज्यांचं त्या ठिकाणी उत्पन्न आहे. आपण काही अटी शर्ती ठेवून ही योजना लावली होती ज्यात 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, एका घरामध्ये 2च महिलांना हे घेता येईल, अशा ज्या अटी शर्ती आपण लावल्या होत्या. आता आपण सगळा डेटा कलेक्ट करतो. तो डेटा कलेक्ट केल्यानंतर जसं इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे. RTOचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे. रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे. त्यामुळे शेवटी एखादी योजना आपण सुरू करतो त्याचे जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे योजना चालली आहे की नाही हे CAG त्याचं ऑडिट करतात आणि ऑडिटमध्ये जर निकषाच्या बाहेर ती योजना चालली असेल तर राज्य सरकारवर ताशेरे येतात. आणि म्हणून सुरुवातीला आपण योजना सेल्फ सर्टिफिकेशनवर केली होती. तुम्ही जे सांगाल ते सत्य मानून योजना दिली जाईल. पण शेवटी सत्ययुग नसल्यामुळे काही पुरुषांनी आम्ही स्त्री आहोत असं सांगून काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं. असंच ज्या निकषांच्या पलीकडे ज्या ज्या लोकांनी लाभ घेतला होता त्या लोकांचं त्या ठिकाणी KYC त्यांनी केलं नाही किंवा KYC केलं पण नंतर लक्षात आलं की हे त्या डेटाबेसमध्ये देखील उपलब्ध आहेत अशांचंच बंद झालंय. जे नियमात आहेत KYC केलं आणि नियमात आहेत एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही. दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत. पहा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आत्ताच आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न उरतो असा की लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता कधी येणार आणि KYCचं ऑप्शनसुद्धा कधी येणार आणि कोणत्या जिल्ह्यांपासून वाटपाला सुरुवात होणार. तर आपण ह्या सगळ्यांची माहिती या व्हिडिओमध्ये एक एक करून पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, खास असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची एक बातमी तुम्हाला मी आत्ता सांगतो आहे की आत्ता सध्या आपण जर बघितलं तर मे महिन्याचा हप्ता जो आहे तो सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप झालेला आहे. बरोबर. आता कोणाकोणाला आला त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. ज्यांना मे महिन्याचा हप्ता आलेला आहे अशाच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आत्ता तरी येणार आहे. कारण आहे पुढे मी तुम्हाला सांगतो आहे KYC. भरपूर लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही. ज्या लाडक्या बहिणींना मेचा हप्ता आला नाही त्यांनी समजून घ्यायचं आहे त्यांची KYC झालेली नाही किंवा त्यांचा जो अर्ज पडताळणी आहे त्या अर्ज पडताळणीमध्ये त्यांचा जो फॉर्म आहे तो बाद करण्यात आलेला आहे. त्याची प्रमुख कारणं भरपूर आहेत तुम्हाला मी सांगतो आहे. त्यातली जी मुख्य कारणं आहेत ती 4 ते 5 मी तुम्हाला सांगतो आहे पुन्हा एकदा. पहिलं म्हणजे उत्पन्न, त्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणं. दुसरं म्हणजे इन्कम टॅक्समध्ये त्यांनी टॅक्स भरलेला आहे. पुढची गोष्ट म्हणजे त्यांची KYC झालेली नाही. ओके. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या घरी 4 चाकी वाहन आलेलं आहे. अशा जे काही प्रामुख्याने गोष्टी आहेत ह्या गोष्टीमुळेच त्यांना मे महिन्याचा हप्ता आलेला नाही. आणि ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना जून महिन्याचा हप्ता येणार नाही. जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला KYC करणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण बघूयात की लवकरच की जून महिन्याचा हप्ता जो आहे आता ह्या महिन्यात तर काय जून हप्ता येणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आत्ताच तर मेचा हप्ता गेला आहे. आता जूनचा हप्ता जो आहे तो आपल्याला शेवटच्या आठवड्यात 1-2 दिवस म्हणजे 29-30ला पाहायला मिळू शकतो. त्याच्या अगोदर पाहायला मिळू शकणार नाही. पण त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, लाडकी बहीण योजनेची ही जी वेबसाईट आहे बघा, तुम्हाला जी वेबसाईट दिसते त्याच वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथं पाहायचं आहे की KYCचा ऑप्शन आलेला आहे का. कारण KYCचा जो ऑप्शन आहे तो आपल्याला कधीही येऊ शकतो. सरकारला आपण विनंती करत आहोत की लाडक्या बहिणींसाठी KYCचा ऑप्शन तुम्ही पुन्हा सुरू करा. कारण भरपूर लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे. KYCचा राहिल्यामुळं त्यांना हप्ते जे आहेत ते त्यांना मिळत नाही आहेत. त्यामुळं प्रॉब्लेम काय होतो आहे तर ज्या खऱ्याच लाभार्थी आहेत, पात्र लाभार्थी, त्या ह्या लाभापासून वंचित राहत आहेत आणि ज्या खऱ्याच गरजू आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत. बाकीच्या लाडक्या बहिणी त्यांना पैसे मिळतात ज्यांना खरंच गरज नाही आहे किंवा ज्या चांगल्या स्थितीत आहेत, आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांच्या घरी, ज्यांना 10 लाख 15 लाख अशी त्यांचे वार्षिक उत्पन्न आहे अशा लाडक्या बहिणींना लाभ मिळत आहे. परंतु ज्या आपल्या लाडक्या बहिणी ज्यांचं उत्पन्न 3 लाख 4 लाख 2.5 लाख 2 लाख असं आहे अशा लाडक्या बहिणींना मात्र
ह्यापासून वंचित राहावं लागत आहे. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की आपला जिल्हा कोणता आहे, तुमची KYC झाली आहे का, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे का, या सगळ्याची माहिती आपल्याला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्या, कारण खूप महत्त्वाची माहिती आहे. त्यानंतर जर आपण पुढे काय आहे ती तुम्हाला मदत करू शकतो आहे. जर तुम्ही सांगितलं की दादा हो आम्हाला पैसे मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे, जर नाही मिळाले तर मी त्याच्यावरती तुम्हाला सांगेल की नेमकं तुम्हाला पुढं काय करावं लागणार आहे काय आहे. पण आता तरी आपण KYCचा जो पोर्टल आहे त्याच्यासाठी वाट पाहत आहोत की ते कधी ओपन होईल आणि कधी आपण पुन्हा एकदा KYC सुरुवात करू शकू. सरकारकडे माझी नम्र विनंती आहे, लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा तुम्ही पोर्टल सुरू करा लवकरात लवकर, आणि ज्या लाडक्या बहिणी खरंच गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांना एकदा पुन्हा संधी द्या, म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही आणि त्यांनासुद्धा त्यांचे जे काही हक्काचे पैसे आहेत ते सुद्धा त्यांना मिळतील. काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो चॅनल बघत राहा. जय महाराष्ट्र.